आणि 15 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाशी जो संवाद साधलाय, तो संवाद म्हणजे बुद्धीला आनंद देण्यासाठी आणि मनाला ईश्वराकडे जाण्यासाठी आहे. जे मन बोधात नाही देहात आहे, जे मन दुःखात आहे सुखात नाही दुःखात आहे, ज्या मनाला भगवंताची ओळख नाही जगताची ओळख नाही, ज्या मनाला कुणाची ओळख आहे जगताची देहाची नात्याची, ती खान दुःखाची, त्याला म्हणतात खान दुःखाची. कारण देहात्म बुद्धीनं जेव्हा व्यवहार केला जातो तर आपलं अज्ञान पक्क राहतं. आणि आता अज्ञान ज्ञान हे आपल्याला माहित नसतं. आपण जो परमार्थ करतो त्याच्यामध्ये बहिरंगता असते, बहिरंगता. त्याच्यामध्ये फक्त अंतःकरण स्वच्छ होतं, जे मालिन्य असतं, मन नावाचा दोष असतो, पाप करण्याची वृत्ती, लोकांची निंदा, लोकांचा द्वेष, लोकांचा मत्सर आपोआप येतो आतून. मग त्याला मन म्हणतात, अंतःकरण मलिन म्हणतात. आणि मन नावाचा दोष साधण्यानं होतं कर्म, तुमचं उपासना वगैरे तीर्थ बिर्थ काय काय करतात ते. पण मन ब्रह्म होतं, मन राम होतं, ते तुमच्या ह्या कार्यानं होत नाही, स्थूल कार्यानं बहिरंगानं होत नाही मन. मला ताई काल बोलल्या, खूप छान वाटलं गाडीत, भांडेच कवर घासतात जेवतात कधी. सांगा किती शब्दाचा भावार्थ छान आहे की घासलेल्या भांड्यात जेवायचं ना. आपणच व्हायचे भांडे. तसं अंतःकरण शुद्धी नंतर त्या अंतःकरणामध्ये त्या परमेश्वराला प्रगट करायचं, त्या ज्ञान भक्ती म्हणतात. वेदांताची मुक्ती आहे, पण आपल्यापर्यंत ते पोचले नाहीये. आणि हेच आम्हाला दुःख आहे. रसातळाला जा वेदांत, कोणा कोपऱ्यात जावा. ह्यांना म्हणले तुमचं कोणतं गाव आहे तिकडे आपण जाऊ. त्या सगळे पंचकर्ण विचारतात, सगळं काय लोक ऐकतात, पण त्या लोकांना पुन्हा पुढचा रस्ताच नाही आहे. पुन्हा मी म्हणजे मग तिकडे घेऊन चला, त्याला बोल विचारलो सकाळी. कारण तेच अधिकारी लोक मला आवडतात. त्यांच्या जीवनामध्ये साधूचा संगमय वेदाचा, हृदयामध्ये वेदाचा अंगण आहे आणि बोधाचा पाऊस आहे मनात आणि सुखाचा स्पर्श आहे हृदयात. त्याला जीवन म्हणतात, त्याला जगणं म्हणतात. माझा देह मी देह, माझा देह माझं घर, माझं पोरग, माझं ढोर. देह सोडायचा वेळ आला, आयुष्य संपत आलं, श्वास बंद व्हायले, तर माझी म्हैस आणि माझी गाय पुन्हा वसाडावं लागते खाली येऊन. ज्ञानात आली तर रामवास होते. मग साधी भाषा आहे आमची, साधा वेदांते. पण लोक अवघड वाटते. ते महाराज म्हणते तसं म्हणते, लोकांना कळत नाही. त्या बोलले अधिकार. कारण ही महाराज लोक म्हणतात, बाकीचे कोणी जे असतील ते म्हणतात, त्याचं काही नाव घ्यायचं नाही, मला भांडण करणार नाही. पण जे लोक म्हणतात की समोरच्याला वेदांत कळत नाही, तुला कसं कळणार नाही? समोरच्याला वेदांत कळत नाही, ते तुला कळत नाही म्हणून त्याला कळत नाही. भुजवतीच आहे ना गड्डे. कसं मग त्याला कळत नाही, तुला येत नाही मान. कारण आत्मदर्शन करण्यासाठी आरसा वेदाचा लागतो, प्रभाव मनावर अध्यात्माचा लागतो, आणि स्वभाव सत्वशी लागतो, आणि समोर ब्रह्मवेत्ता लागतो. आता ज्ञानेश्वरी लागते, मला ब्रह्मभाव जागा होतो. ते आम्हाला प्राप्त झाले. मग ते करायसाठी आपण खाली आलो ना. माझे ढोरण, माझे गुरण, माझं पोरगण गेलं उडून मुंबईला. काय करते आता? भजन कर भजन. काय का पोरग जवळ, मग कशाला म्हणते माझं तुझं?
अज्ञानाचं वज आहे. म्हणून माझं मीपणा सोडून केलेला व्यवहार ब्रह्मज्ञानी लोकांचा असतो. मीपणा संपतो, देहभास तिथं विराम पावतो, अज्ञान तिथं लय पावतं, परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि बुद्धीमध्ये कृष्ण कृष्ण प्रगटतो. तुम्हाला साधी भाषा कळते, आवा कशी कळत? पण हुई हुई करायचं त्या श्लोकात ते तूच बघत बस काय या श्लोकात त्या तुम्ही काय उतारे की. पण दुसऱ्याच्या देहामध्ये भाव उतरावान जीवाचा उद्धार व्हावा आणि मनाचं दुःख जावं आणि बुद्धी देहातून निघावी, परमेश्वराकडे तिनं जावं, स्वतःला तिनं पाहावं, सुखरूप व्हावं, वेदांतात घ्यावं आणि आनंद रूपामध्ये थांबावं, अंतःकरण ब्रह्म व्हावं. राम म्हणतात तुमच्या भाषेत, अंतःकरण राम व्हावं. राम नाही, कारण अंतःकरणामध्ये जेव्हा बोध जातो वेदाचा, ज्ञानेश्वरीचा, गीतेचा, तेव्हा त्या अंतःकरणाचं जन्मांतरीचं पाप, वासना, भेद आणि संस्कार जळून राख होतात. चार गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकतो, गीतेचं चिंतन ऐकतो आणि ओवीचं, जेव्हा बुद्धीला ओवीचं ज्ञान खेचता येतं, म्हणजे बोधामध्ये मन येतं. जसं मुलगा बापाचं ऐकतो वडिलाचं, तर बापाला आनंदच होतो ना, रडू येतं. तसं वेदाचं बुद्धीनं ऐकलं तर कृष्ण परमात्म्याला आनंद होतो. सेम फरक आहे. जसं आपला मुलगा आपला आदर्श बनतो, आईचं ऐकतो आणि बाबाचं पण ऐकतो, तसं जीवात्मा वेदाला कसं ऐकतो, संतांच्या संगतीत राहतो, त्याला सत्संग म्हणतात. तसं सत्संगामध्ये कोटी यज्ञ घडतात, एक नाही किती कोटी. आणि त्या यज्ञाचं पुण्य आपल्याला मिळतं आणि आपलं मन भगवंताकडे वळतं. आम्हाला नाही देणार, कारण जड माझा नाही, जड मी नाही, हे गीतेतला बोध आहे आणि वेदाचा मार्ग आहे. आणि वेदाच्या मार्गावर बुद्धी गेली तर श्रीरंग झाली. काय झाली? श्रीरंग, रंगून गेली रंगात, कुणाच्या आत्मरंगात. तसं एखादी मुलगी पुन्हा घरी येते, पण तिला आधी माहेरच आवडतो, पुन्हा साथी रंगून जाती. ती म्हणते आईला मला वेळ नाही, तूच आहे माझ्या घरी म्हणते की नाही. मग ती रंगते ना आपल्या घरात, रंगत नाही. मग जसं ती मुलगी आपल्या सासरीच रंगती, तसं बुद्धी बोधात रंगून जाते. बोध म्हणजे वेद आणि वेद म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे सुख आणि सुख म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे आपलं स्वरूप, आपलं स्वरूप म्हणजे आपल्या सोबत आहे, पण आपलं मन देहासोबत आहे. उदे नोटा पैसे मागायले काय? मिळाले काय नोटा काढून? तुम्ही शकत नाही पैसे मन नाही, कारण व्यासपीठाचं वैभवच कुठे आहे, बरोबर आहे का? म्हणून बोध म्हणजे काय असतं, नाम म्हणजे काय असतं, ज्ञान म्हणजे काय असतं, जगत म्हणजे काय असतं, जीव म्हणजे कोण आहे. आतापर्यंत त्यांचा जीव गेले बाय, आता गेलं ते कुठे गेलं नसतं, ते मातीत. आता कुठं मातीत येतं, पुन्हा वापस गेलं होय ते नाही, कारण कर्म साठलेले ना, अज्ञान त्याचं थांबलेले ना, त्या जीवन अज्ञान कधी काढलंच नाही ना आयुष्यात. त्यांच्याकडे गेला नाही जीव आणि अज्ञान त्यानं सोडलं नाही आणि देहभाव त्यानं झाडला नाही. झाडला का देहभाव? तुम्ही घरातला कचरा काढतात, मोका काढला, त्याला झाड म्हणता नाही म्हणतात, आहे ना? तुम्हाला आवडला कचरा? नाही ना आवडत. कचरा कसं वाटतं का? नाही ना. मग अंतःकरणातलं अज्ञान कसं आवडतं? म्हणून या भावड्या लोकांना अज्ञान न कळत नाही. कळतं काय लोकांना? मग जन्म वाया गेला की नाही, नाव सोडून कुणी घेत नाही. संसार तुम्हाला सोडित नाही, तिथे बसलेला असतो लोक कोबडीत. या बसतो कोणी संसार आणि वरच्यावर लई बसतो. पण विचित्र वागतात लोक, घरातले किंमत नाही ना करत, मग त्रास होतो. आधी माझं वाटणारं घर, माझे वाटणारं दार, माझे वाटणारे नाते शेवटी लांब जातात. तेव्हा भगवंता जवळ राहायचं असतं.
आणि भगवंत व्हायचं असतं आणि त्याला जाणायचं असतं. ऐन टायमाला होत नसतं. आधीपासून रोप लावावं लागतं भक्तीचं. ऐन टायमाला होते. मग जाऊ दे पिढ्या राम मग माती म्हणताना ते लेकर पोरगी जावा आडवं येत नाही. चांगले राम 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 त्याच्या स्वरामध्ये बुद्धीमध्ये हृदयामध्ये रामाचं चिंतन, रामाचं स्मरण, रामाचं प्रेम जेव्हा उरतं ते नातं सरत. आणि हे नातं घेऊन जातं का पुढे? जाता येतं नात्याला घेऊन? मग काय घेऊन जाता येतं? गोधाला, वेदाला, श्रवणाला, गीतेला, भक्तीला, ज्ञानाला, सत्संगाला, महावाक्याच्या ऐश्वर्याला बुद्धीमध्ये ठेवल्यावर ती सगळे घेऊन जाते. सोडते खाली बुद्धीतली भक्ती, नाम, ज्ञान, अभेद नाही सुटत. मग ह्या बुद्धीमध्ये संसार काढावा, अंतःकरण झाडावं नामस्मरणानं आणि वेदांमध्ये ठेवावं. संसारामधला बाहेर फेकावा कचरा. काय कोण कुणाचं असते? आमच्या मन तुझी सांगते तुम्हाला काय ते. जवळ हाय मास तवर हाय वास. कष्ट जवळ आहे भाया तवर बोलतात आया बाया. कळलं का? आत्मचिंतन काय? आणि एक सांगतो मला माझी इच्छा आता काय तुमची कुंदरू काय नाव मला म्हणतो मी तर प्रेम हे स्वयंसिद्ध आहे. प्रेम हे भगवंत आहे. प्रेम हे पांडुरंग आहे. प्रेम हे कृष्ण आहे. प्रेम हे राम आहे. त्याच नाव कृष्ण आहे. प्रेमाचं नाव कृष्ण आहे आणि तेच आत्मा राम आहे. तो आत आहे आणि तुम्ही बाहेर आहे. होतं की बाहेरंगाने अंतरंग. जेव्हा नामस्मरण कर्म स्नान संध्या वगैरे काय काय करतात त्याच्या इच्छेनं सत्वगुणाचं कार्य ते काय जास्त नटू नका नाही. गंगात गेले, तीर्थात आले, कुठे गेले पाय उडू नका नाही. मरुस तर पाप करायचं गंगे जायचं. काय गंगा काय करते? कटाळते तुम्हाला. ती मध्ये लग मारली पापी लोक माझ्यात. पण निवाण यावेत त्याने माझ्यात गंगेत पाय टाकावा. तिला आनंद होतो, पाप्याला आनंद होतो. पवित्र ती माता नाही का? मग हे जे छोटे मोठे कार्य करतो आपण संसारात ते सत्व गुणाचं आहे. पण गुणाला सोडण्याचं काम ज्ञानाचं आहे. हे कळत नाही तुम्हा लोकांना. मी काही टीका करायला नाही पण सत्य सांगायले. तिच्या परमार्थात तुम्ही कधी प्रवेशच केला नाही. बुद्धीनं, मनानं, अंतःकरणानं कुणीच भेटले नाही. पण जेव्हा पुण्याचं वज भगवंतावर होतं, डोक्यावर येतं आणि भक्त काही न मागता भक्ती करतो तर भगवंत त्याला आपण ज्ञान देतो. हे चुकुंद्रा मला माहिती का? मी येत नव्हते नाही मधून आणि माझं येणं जाणं हातात नसतं बरं का. मग ते विचार उद्या सकाळी बॅग तुम्ही कुणाचं ऐकत पण नाही अशी माझी स्थिती असते. शहरात काम असते आमच्या लोकांचं. जर मला निघायचं म्हणतो मी बॅग धरून जाऊ शकते कुठंही. त्या म्हणतो तुम्हाला आमच्या तर गुरुला सोडत नाही. गप्ती बसा. उद्या आमच्याकडे एकादश आहे आम्ही जाऊ देत नाहीत गुरुला. तेव्हा काही येडी जन्मतो मृत्यू पावतो. तर कोण जन्मतो आणि कोण मरतो हे माहितच नाही आपल्याला. कोण मरतो सांगा बरं? कुणीच नाही. कुठे जातो? पाप पुण्य शिल्लक राहतं. प्रारंभ समोर येतं. दुसरं येऊन जावं लागतं आणि त्या भोगाला भोगावं लागतं. कोण मेलं? पुन्हा आलं किती? मेलं कोण? जीवात्मा फक्त फिरतो ह्या देहातून दुसऱ्या देहात. पण जीवात्मा ब्रह्म होतो ह्या देहात, मनुष्य देहात. केव्हा फिरतो?
तुम्ही जेव्हा संतांच्या संगती गेले नाही, वेदाची संपत्ती तुमच्या आत आली नाही आणि तुमचा देह भाव गेला नाही, तुम्हाला गीता जाणता आली नाही, तुम्ही प्रपंच थोडा सोडला नाही आणि विवेकाचं भांडवल केले नाही आणि तुम्ही तू आणि मी तुमचं सुटलं नाही, तर तुम्हाला परब्रह्म होताच येत नाही. जन्म मृत्यू तुमचा थांबतच नाही. अगदी सत्य. जन्माने मृत्यूला का तुम्हाला समोर जावं लागतं? तर तुम्हाला संत दर्शन नाही, सत्संग नाही आणि स्वरूपाची स्थिती नाही. वेदाचं त्या ठिकाणी तुम्हाला भक्ती नाही, अंतःकरणामध्ये ज्ञानाची शक्ती नाही आणि मनाला मुक्ती नाही, तोपर्यंत जीवात्मा ह्या देहातून त्या देहात फिरल्याशिवाय थांबत नाही. मराठी भाषा कळते ना? समजायला कळाले ना सगळ्यांना? तुमच्याकरता सोप्या भाषेत तुझ्या आत्मधला काळ असतो, त्या काळामध्ये आपल्याला केले पाप पुण्य हे जमा होत असतं आणि जेव्हा ज्ञानमय अवस्था होती तर पापाने पुण्य संपत आणि पुढचं पाप पुण्य थांबत. पहिलं संपत आणि पुढचं थांबत आणि मन राम बनत आणि ईश्वराचं मिलन होत. तेव्हा ब्रह्मज्ञान आत राहत, तेव्हा जीवपणा जातो, शिवपणा येतो. पांडुरंग त्या परमार्थाला पैसा असतो, तिथं अनर्थ असतो. जो परमार्थ सहज आणि खुशीने असतो बिना पैशाचा, तिथे भगवंत उभा राहतो. जिथे श्रवणाची सेवा तिथे भगवंताशी उभा. कधी ना समज मराठी नाही? जिथे श्रवणाची शोभा तिथे भगवंत उभा. म्हणून भक्ती एक भेदाची एक अभेदाची. एका भक्तीमध्ये भेद आहे, एका भक्तीत अभेद आहे. भक्ती म्हणजे भगवंत आणि हा जीवात्मा दोन समजला जातो. गुळाचा ढेकुळ आणि गुळाचे ढेक दोन नसते, पण तुकडा पडून बाजूला पडला असतो म्हणून त्या ढेकळाला तुकडा नाव येतं, त्याच्यात गुळच असतो. तुकडा म्हणजे आपण ढेप फोडतो का नाही, का ढेप टाकतो वरणात? टाकता का तुम्ही? हा, मग जेव्हा तो गुळ खायचा असतो तर त्याला सोडावा लागतो, मग ते तुकडा पडतो. पण तो तुकडा म्हणजे गुळच असतो. तसा जीवाहून शिव आणि जीव हे दोन भाग झाले, पण जीव हा शिवाचाच अंश आहे. तो उपाधित आला म्हणून तुकडा पडला, गुळाच्या ठिकाणी तुकडा बाजूला पडला. उपाधित आला ना, हा मग सांगावंच लागतं, कर्तव्यच आमचं. मग जेव्हा तुकडा ढेकळीचा पडतो तर ढेकूळ नाव येतं, पण त्या ढेकळाला गुळच असतो. काय असतं मध्ये? तसा हा जीवात्मा ईश्वराहून भिन्न होतो, त्याच्यामध्ये पण तो असतोच, पण माहित नसतं. ढेकळात गुळच आहे, पण त्याला तुकडा नावाला, त्याला ढेप नाव आलं, त्याचाच तुकडा असतो तो आणि हा जीव त्याचाच असतो, पण माहित नसतं. मग मी तुला बेल मारे, मी मुठल्यावर पाणी घातलं आणि मी 2 तांबे पाणी घातलं, किती बी घाल पण त्याला ओळख. बरोबर आहे की नाही? आपण बेल व्हायला, मी फुलं व्हायली, मी पुडा व्हायला 11,000 बेल व्हायला वगैरे वगैरे. तुमच्याकडे कमी असतं, आमच्याकडे उतार आहे. तुमच्यात नसतं. तुम्हाला तुम्ही बळीराजा, तुम्ही पिकवतो, आम्ही खातो. भाव नको ना सकाळी. म्हणून आमचा भाऊ म्हणतात की शेतकऱ्याला भाव करायचा नाही. भाजी ते उन्हात बसते, शेतात एक काळी आणते, पेंटी करते, गपचूप भाव द्यायचं त्याला, खाऊ द्यायचं त्याला. कारण ते न पिकवतो आम्ही खातो, नंतर का माती खातो का आम्ही? चुकलं का? एक काय का मेथीची कोथिंबीरीची काढी काढतो आणि गड्डी बांधतो, मार्केटमध्ये येतो, विकायला उन्हात बसतो आणि बाई म्हणते 10 रुपये कमी करा. घरी जाऊन बस, नको कोथिंबीर मेथी, मरून जाशील. आणि एवढी 500 रुपयाची तोंडाला फासायची. किती वाटले? किती? 500. तिथं काय कुरकुर नाही, डोर नाही, काहीच नाही. गपचूप तोंड खाली घालून आहे ना. रेडमिसीवर किती घेतले? 10,000, 20,000, 25,000. कोरोना घेतलं का रेडमिसीवर? हा, तेव्हा भाव नाही केला. मग तसं आहे, चांगल्याला किंमत नसते, कळालं? तसं
ज्ञान चांगले आहे पण तुम्हाला माहित नाही. खूप छान आहे ज्ञान, सुंदर आहे, सुखरूप आहे. त्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा संबंध झाला, देवभाव खत्म झाला, भस्म झाला, भस्म. तापलेल्या तळात पाणी टाकलं तर पाणी राहतं का? राहते? चर्र करते, आवाज येते ना. आणि बघता बघता पाणी संपते. तसे श्रवणामध्ये बघता बघता ज्ञान संपते. एवढी शक्ती आहे ज्ञानाची. तेव्हा तापलं तेव्हा ते पाणी ठेवत नाही. तर भाकरीचं पाणी पण तेव्हाच काढून देतं का? तुम्ही काढतात बायका? नाही, तुम्हीच काढतात. कारण बाई म्हणजे अग्नीच आहे ना. कशाला लागत ते घराला काढायला. पण पिठातलं पाणी कोण काढतो? अग्नी. आणि भाकर भाजण्यातील खाता येते आणि तेव्हा ती बसती. पीठ पचत नाही कच्च. तसा अज्ञानी माणूस कच्चा. अज्ञानी म्हणजे त्या भगवंताची ओळख नाही. पांडुरंग हरी म्हणताना पांडुरंग कुठे माहित नाही आणि पांडुरंगाची ओळख नाही. आणि पांडुरंग सुद्धा तुझ्या सोबत आहे आणि पांडुरंग तूच आहे. पण त्याचा अभेद नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याचं भान नाही, त्याची जाण नाही. आहे का त्याची जाण? जाण कुणाची? लेकराची, घराची, सोन्याची, बचत गटाची. आहे का नाही जाण? पण ईश्वराची जाणीव म्हणजे वेगळंच आहे. त्या बुद्धीला भगवंताची जाणीव म्हणजे ज्ञान आहे आणि त्या बुद्धीला देहाची जाणीव म्हणजे अज्ञान आहे. साधी भाषा आहे. तुम्हाला आवड झालं कुणाला काही गच्या बायका झाले अवघड आणि आमच्याकडून देतो त्या म्हणल्या आणि अधिकार नसतं तुम्हाला म्हणलं बघा. आणि संवेदांचा अधिकार नसतं म्हणून ते महाराज लोडगुड करायला द्या. पट्ट्यात घातलं नेऊन आणि समोरच्या अधिकार नाही आणि वेदांत सांगता येत नाही. रिकामं टाकू रे त्याच्यापाशी काही माती नाही. काय देणार का लोकांना? जिथे परमार्थ कीर्तन प्रवचन विकलं जातं तिथे वेदांत शिवत नाही. यांना उद्धार होत नाही यांच्याकडनं. त्यांच्या संबंधाने फक्त पाप घेऊन यावं लागतं घरला. मी कुणाच्या बापाला वेच नसते बोलाय आणि मिळणार पण नाही. कारण परमार्थाचा मार्केट करतात तुम्हाला भीती नाही आणि आम्ही खरं बोलतो ना भीती का आम्हाला? सांगा ना. कारण परमार्थाचा अनर्थ करणारी आजकालची पिढी आहे पुढची. पण परमार्थामध्ये जेव्हा बुद्धी प्रवेश करते आणि देहातून बाहेर निघते आणि स्वरूपा धारण करते, अजून साक्षात्कार होतो आणि बुद्धीमध्ये राम प्रगटतो, तेव्हा देहाचं भान जातं, अज्ञान उतरून जातं आणि मन संपून जातं. कारण ते राम होतं. मन कुठे येतं? तुपातलं दुधातलं जर लोणी निघालं तर दूध उरलं का? काढा ना सार. बाई हुशार असते सार काढायला, ताक वाटायला. लोणी खातील ताक देते लोकांना आणि मी ताक दिले म्हणते. नाही लोणी लोकांना येते का? दूर दूर ठेवते ती. शिळ खा म्हणते ताजलं पण ठेवती. आहे की नाही? बायकाचा जीव असतो त्या साई सोन्यात माती दगडात. बुद्धी असावी नामात, ध्यानात, संतात, श्रवणात, वेदात, ओळीत, कृष्ण परमात्म्याच्या गीतेत मन असावं. ते मन त्या गीतेत राहिल्यावर ते दंड कुठे पडो काय ते देणे घेत नाही. काय देणे घेत नाही. कारण त्याचे त्याला देऊन टाकायचंय. त्यानं दिलं त्याच्याकडे सोपवायचंय आणि त्याच्या आत तो आहे त्याच्याकडे मनाला जायचंय. हिंदी वाक्य समजून घ्या. त्यानं दिले त्याच्याकडे सोपवायचं. तो आत आहे त्याच्याकडे बुद्धीला जायचं आणि त्याचं माझं ऐक्य त्या स्वरूपामध्ये बुद्धीला थांबायचं आणि भेदाला सोडून इंद्रियाला तोडून मन राम बनवायचंय. संसारातून निघायचे. संसार करताना आपण कर्तव्य कर्म करताना सुद्धा रामाची स्थिती असावी मनात. कर्म करताना सुद्धा देहभाव नसावा, कधीच नसावा. देहाने केलेला कर्म बुद्धीमध्ये येऊ नये. यावं येऊ नये. कारण अहमभाव हा घातक आहे आणि सोमभाव हा तारक आहे.
ममत्व हे मारक आहे आणि स्वरूप हे तुमचं रूप आहे. रूप म्हणजे ईश्वर राम. आणि हे जर कळत नसेल तर आपण ढोर आहे. शिळीला कळतं का मंदिरात जावं, एकादशीला साबुदाणा खावा? कळतं शिळीला? गाईला कळतं नाही. मग एकादश आहे का द्वादश आहे ते कुणाला कळतं? मनुष्य प्राण्याला. मग एकादशी म्हणजे एक स्थिती, एक म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे मी. आता मी म्हणजे ब्रह्म म्हणजे मी देह आहे का? मग जेव्हा मी देह वाटतं, माझा देह वाटतं आणि क्रोधामध्ये मन येतं आणि अज्ञानाला वाटतं आणि विषयामध्ये कड सुटतं, मग विषयामध्ये का, रामामध्ये का, देहामध्ये का, घरामध्ये का, वासनेमध्ये का, संसारामध्ये का, नात्यामध्ये हुडकावर राहता. मन देहात आहे का, मन विषयात आहे का, मन इंद्रियात आहे का, मन मोहात आहे का, मन पुण्यात आहे का, मन रामात आहे का, संताकडे का, बोधाकडे का, वेदाकडे, गीतेकडे का, ओमीकडे? तर विचारत आपल्याला सांगताच येत नाही मन कुठे येते, कारण मन पागल आहे. ते कुणाला माझं म्हणतं ना, पागल माणूस उघडे हिंडतो. लोक म्हणतात पागल येते, लोक म्हणतात पागल होते. आम्ही तुम्हाला म्हणतो पागल तुम्ही संसार हाती केला म्हणू शकतो ना आम्ही. मला पागल म्हणणार तिथं, पण आपण पण पागल आहेत. कारण ज्या मोहामध्ये अंतःकरण फेकून दिलं आणि ज्या बोधातलं मन बाहेर आलं आणि देहाला त्याने स्वीकारलं आणि मोहात ते पसरलं तर ते मन पागल. संसार करावा पण किती, तिथल्या तितका करतो तितकाच, अति नाही. परमार्थ अति करावा, नामस्मरण अति करावं आणि वेदाचं ज्ञान चित्तात भरावं. आपण संसार बोलतो चित्तात, म्हणून आपलं चुकतं. आपण काय भरावं? मनात, हृदयात, बुद्धीत बोध, नाम, ज्ञान, अभेद आणि त्या भगवंताचं ऐक्य. आपलं जर देहाशी ऐक्य असेल तर आपण सोडा आपणच केला, ऐक नाही. आपलं देहाशी ऐक्य अज्ञानामुळं, आपला देहाचा बाध आहे ज्ञानामुळं, आपल्याला देहाचा विसर आहे भक्तीमुळं आणि देहाशी संबंध सुटतो त्या संतामुळं. संबंध ज्या क्षणी देहाचा सुटतो तिथं ब्रह्मविद्या आत उमटते आणि देहभाव तिथं खत्म होतो, आत्मभाव जागा होतो आणि शिव शिव होतो. त्याला वेदांताचा गाभा नाव येतो. म्हणून परमार्थ कसा करावा आणि जीवन जगताना साधूचा आधार कसा घ्यावा, वेदाचा सार कसा प्यावा आणि स्वरूपामध्ये कसं राहावं हे साधूकडून शिकावं. संसारात राहू नका. इथून पुढे फार चित्र गाणे लई गाणे, न पोरग तुमचं न पोरगी तुमची, न कार्ट न कार्टी, कुणाचं कुणीच नाही. आपलं कर्तव्य केलं, तू तिकडं मी इकडं, मनमनला हे लावायची पुन्हा त्यांच्या मत. अति त्रास होतो त्या मनाला, अति संसार, अति पाप, अति मोह, अति दुःख. अति परमार्थ, अति सत्संग, अति श्रवण, अति सुख. म्हणून ह्या बाजारामध्ये जास्त अडकायचं नाही. साल्ट काढते ते लोक, साल्ट काढतात की नाही. पुन्हा कुठं काय केलं आता काय राहिलं का माय, अल्लू सोडलं का सोडलंच की तू, बोलू बोलू अल्लू सोडला, बोलू बोलू. विचित्र बाय स्वतः धड नाही, घरात धड नाही, नाते धड नाही, खबर धड नाही. काय धड हिचं, काही धड नाही. न संसार धड, न तिची वाणी धड. मग कशाला उगवलं गवत, शेतातलं गवत बिनकामाचं, कशी ही बाई बिनकामाची. हो त्याला काय म्हणतात, आमच्याकडे विसरले बर का, मी पण केल्यात त्याचे. कोण पण येते म्हणते हाय नांगर चालतो का आमचे सासरे बोलायचे,
नाही लागत नाही कोळप, चिकन 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 डुबवणे आणि कोळप आणि कालावा कोळपण काढून टाका ते गवत. असं भगवंत म्हणतात, फेकून द्या त्या लोकाला, अज्ञानी लोकाला मी जवळ घेत नाही. लावा कोळप उकरून टाका त्याला, फेका. तसं तुम्हाला ते घेत नाही जवळ. चला मग कुत्रा मांजर पाळ ढेकून मुंगूस चिडी मेंढी बांधून टाकतात वरी सुरी. चला इतकं तर कळावं की श्वासाचं सोनं व्हावं आणि अंतःकरणामध्ये रामाची भेट व्हावी आणि ईश्वराची ओळख व्हावी आणि जगताची ओळख झावी. जगत हे खोट आहे, परमात्मा हा मोठा आहे. कारण मोठ्यावर खोटं असतं, सत्यावर. मोठं हे व्यापक आहे, सत्य आहे, राम आहे, आत्मा राम आहे, परब्रह्म आहे. ते गीतेतून कळते, बुद्धातून मिळते आणि मन राम बनते. राम नाही. अतिसंसार लोक अति हरामी. ते म्हणतो कमवतो पोरा ठेवतो मरून जातो. मर कुशाला मर की, आमचं काय चाललं, आमचं काय चाललं. ज्या मुखानं राम 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 म्हणलं त्याला येम येत नसतो ना. ज्याला राम कळतो, जे राम होतात ते भगवंत सिद्ध असत. मग बघा संसार करायचा का, पोराला माझं म्हणायचं का, चोऱ्या करायचा बघा, भावाचं खायचं का, बहिणीच लुटायचं बघा. आम्हाला माहित नाही काय शोभितच आहे, आहे खालीच आहे. म्हणून फक्त परमात्माकडे यायचं, आत्मरूपात रंगायचं, वेदाला सोडायचं आणि अभेदामध्ये थांबायचं, बुद्धीला ब्रह्म करायचं, सतसंग करायचा, वेदाचं ज्ञान आत भरायचं आणि संसाराच्या कचऱ्याला बाहेर फेकायचं, सुपलीला घेऊन झाडायचं. इतकं पण नाही ठेवायचं. तर झाडते बघा नाही बाई उठा करते उठू ठेवते का इतकं काही. मग कचरा आवडत नाही, मग हे कचरा कसा आवडतो, अज्ञानाचा. हा हे तर घर सोडून जायचे. तुझ्या मालकीचं पण आहे, तुझ्या बापाचं वेळ नाही येतं. कारण पोरीचं बापाच्या घरचं काही नसतं, तर नुसते नाच होती बाई घरात. बापाच्या घरचं काहीच नसतं आणलेलं तिनं. आणले नाही का बापाच्या घरून जायचं, मी फुकट यायचं, फुकट खायचं, भांडायचं कोणावरून आहे की नाही. मज्जा येते की नाही. पण पुन्हा श्रद्धा असते, आता मस्ती असते म्हणून भांडायला वाटते. आणि पुन्हा काहीतरी काळ असतो ना. म्हणून वाणी खूप मधुर असावी, नाम सतत असावं, ज्ञान आत असावं आणि देहाचं नातं नसावं. असावं सतत मी देह त्रास आहे तो बुद्धीला. मी देहामध्ये जिवंत अज्ञान आहे, भगवंताला पण आवडलं नाहीये. आवडले म्हणून तर अर्जुनाला प्रगट होऊन भगवंतानं ज्ञान दिले आणि जगात निमित्त अर्जुन झाले. तुमचं आमच्यासाठी ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे आपल्या आत असलेल्या आत्मस्वरूप बुद्धीमध्ये प्रगट करणं आणि देहभावातला बंद करणं. जगत भाव संपन्न आणि चौकड जगदीश्वर आहे असं समजून घेणं. आता विश्वात्मके देवी, विश्वमध्ये जगत आहे आणि विश्वात विश्वात्मा. कुठं जगत आहे, कुठं कळतं पसायला तरी मन मन जायचं, पारायणाला पोहे खायचं, घरी यायचं. काय भगवंताकडे जातो आणि देहभाव संपतो. देहभाव म्हणजे ज्या लाखो जन्मापासून जे मन आणि बुद्धी जडामध्ये असते आणि ईश्वराची ओळख नसते. देहाची ओळख आहे, जगताची ओळख आहे, नात्याची ओळख आहे, क्रोधाची ओळख आहे, पुण्यात एखाद्याला बोललं तुम्हाला की तुमच्याकडे पहिल्यांदा आली आहे, कोणाला काय कळतं, तुमच्या गावात काय मिळतं, कोण काय सांगतं, मला काहीच माहित नाही. तुमच्याकडे परभणीकडे जर महाराज म्हणे म्हणजे पंढरपूर एक क्षेत्र आहे.
त्या ठिकाणी पंचकरण विचार सागरच्या चंद्रोदय ज्ञानेश्वरी गाथा ब्रह्मसूत्र अमृतानुभव स्वानुभूती हे ग्रंथ आमच्याकडे चालतात. आता ह्या ग्रंथाचं नाव आता कोणत्या गावात मिळतच नाहीत. का एखादी सारखी बाई तुटक तुटक काय करते असते ते मी पूर्ण नसतं. 2 ग्रंथ 2 प्रकरण त्या मला बोलल्या 2 प्रकरण ऐकले. तिसऱ्यावर श्रवणाच्या माध्यमातून वेदांताची स्थिती जेव्हा आपण श्रवण करतो, अध्ययन घडतो आणि मनातला जे वेद संपत. वेद म्हणजे देह मी एक आणि देह मी एक जगत मी ईश्वर. हे दोन भगवंत आणि मी असा द्वैत आहे. त्या 2ला भेद म्हणतात आणि 2 मध्ये सगळा एकच आहे, त्याला अभेद म्हणतात. कारण अभेद ज्ञान हे वेदांतातून येतं आणि भेद ज्ञान हे कथेतून येतं. कथा बरोबर ना, कथा रामायणाची कथा, महाभारताची कथा, भागवताच्या कथा हे कथा आहेत. पण जेव्हा वेदांताचा पाठ असतो त्यावेळेस अज्ञानाचा पाठ होत संपत. तुमच्या भागवतात सांगतं का ते महाराज नका लावू नका ना. मग एखादं कळून घ्यायला लावतात. एवढा पैसा खर्च केला त्याला मला सांग बाप्पा कपिल महामुनी काय, त्याचा कोणता ग्रंथ लिहिला, त्याचा जन्म कशामुळे, अवतार का नारळ फोडलं, फोडा नारळ, तुझं नारळ फोड घे. कपिल महामुनीचा अवतार झाला त्यानं काय सांगितलं. हा सांग आता काय सांगत. प्रकृती पुरुष. मग सांगते प्रकृती काय आहे आणि सांख्य प्रकट केला. बरं त्यावर तुम्ही सांख्य म्हणले की लोकांना कळालंच. आणि कपिल महामुनी सांख्य प्रकट केला. झाला का एवढंच आहे का. सांख्य योगामध्ये काय आहे, प्रकृती पुरुषाचा विस्तार आहे. आणि प्रकृती पुरुष काय सांगायला वेद कळावा लागतो. आणि ते सांगतं का, ते सांगतं हातातली पूजा सांगते का नाही. मम आत्मनः स्तुती सांगते की नाही. कोणती भक्ती शास्त्र आहे. पाणी इथे पिसाटले सगळे इथं कसा होऊ नका. म्हणून अध्यात्मशास्त्र त्याला वेदांत शास्त्र म्हणतात, त्याला गीता म्हणतात, ज्ञानेश्वरी म्हणतात, वेगळे भागवत जेवढे आता त्याचे ग्रंथ आहेत तेवढे अध्यात्म म्हणतात. आणि बाकी त्याला सोडून फक्त भक्ती म्हणतात. भक्तीमध्ये भगवंताचं फक्त नामस्मरण करता येतं, कर्म. पण भगवंताचं ऐक्य आणि भगवंताचं ओळख आणि भगवंताची प्राप्ती हे अलीकडच्या मार्गातून नाही. भगवंताची प्राप्ती ज्ञानातून, वेदातून, गीतेतून, बोधातून, मौलीच्या ओवीतून बुद्धीला भगवंत प्राप्त होतो आणि मन रामामध्ये स्थापन होतं आणि ईश्वराचं दर्शन होतं आणि ब्रह्मदर्शन म्हणतात त्याला, आत्मदर्शन. हे विधान होतं. आत्मदर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बरोबर आहे ना. मग आता आत्मदर्शन कसं आहे, देहदर्शन कसं, जगत दर्शन कसं, थोडक्यात सांगते मग वेद. देहाचं पण दर्शन आहे ना बुद्धीला, जगताचं पण दर्शन आहे आणि रामाचं पण दर्शन आहे. पण सगळं दर्शन हे त्रिपुटीच्या माध्यमातून आहे. पण आत्मदर्शन हे त्रिपुटीच्या पादातून आहे. आता त्रिपुटी म्हणलं तर मला कळणार नाही, पण हा विषय त्रिपुटी वाचून सांगता येत नाही. खरे तर अध्यात्म शास्त्र आहे. इथं कथा नाही का, राम आले वनवासात गेले, बजरंगबली आले, पर्वत आणला, इथे तुम्हाला सगळं पाठ असतं. तुम्ही राम खाली पडले की मदत त्यांना सक्ती लागली होती त्याच्या बायका, मदत की नाही लागली सक्ती. आता हनुमंत येतात, द्रोणागिरी आणतात, पुढचंच पाठ असतं मला असतं अर्ध्याच्या वरी. पण इथं काऊन नाही पाठ मग वेदांतात. तिथं रामाच्या नावात लिहिल्याचं वर्णन आहे, तिथं रामाच्या स्वरूपाचं वर्णन आहे. हे पण कळत नाही तुम्हाला लोकांना. त्या रामाच्या लीला आहेत आणि रामाचं स्वरूप आहे. लीला केली राम, पुन्हा आपल्या निजामाला गेले, पण ते निजाम संतान प्रगट केलं, त्याला ग्रंथ नाव. साध्या साध्या गोष्टी पण ते लोक सांगत नाहीत, बिलकुल नाही. राम नाव का आलं आणि राम कसे येत, राम कुठं येतं,
रामाला संबंध कसा होतो, रामाचं ऐक्य कसं होतं, रामामध्ये मन कसं कथा रामाचं स्वरूप, रामाच्या कथा आणि रामाचं स्वरूप. राम कसे आले, रामाने काय केलं, राम कुठे गेले, पंचवटी वगैरे नाचले, ऋषीमुनी सोबत यज्ञ सांभाळला, बघा तुम्हाला सगळ्याला पाठ येते, सगळ्याला माहितीच कथा. पण राम तुमच्या सोबत आहे हे ज्ञान आहे. रामाचं तुम्हाला भान आहे ते आत्मज्ञान आहे. देहाचं भान आहे ती विषयाची जाण आहे. हा म्हणून तोच राम आत आत्मारामानं तुमच्यापाशी स्थापन आहे, सदा तुमच्यापाशी, पण तुमचं मन देहापाशी. मग रामाची ओळख आहे का? आणि ते रामाला बेल पोचतो का मग तुमच्या? नाही पोचत. पोचते आमच्या ती माझी मैत्रीण औंड्याची आहे, तिथे लिंग आहे ना औंडे नामनाथ, तिची मालक असं माझ्या वेदांती. त्यानं म्हणजे अगं ते बुचका व्हायला बंद कर, त्या दगड माझ्या होते ग. ते म्हणतो मला ओळख, आता बेल वाहू नको, आता मला ओळख की, मला ओळखीने माझ्या जवळ येईल. आता कसं जवळ आहे सांगू? आता सासा जुना बहिणी नंदा भाऊ का दगड माते धोंडे जवळ आले तर बोलून झाल्या. आवडतं काय एकमेकाला? दोघी बसल्या घरात, जावा जावा, तिथं तुत्तर तिकडं व्हायचं इकडं, प्रेम वाटतं का त्या घरात? मग तसं ना देवापाशी गेलो बेल व्हायला, त्याला ओळखलं का? तिथं प्रेम प्रगट केलं का? त्याचा संबंध झाला का रामाचा बुद्धीशी, मनाशी? नाही. मग ते म्हणतो बेल कवर देती, मन दे. ती म्हणते मन पोरी दिले, घाण टाकले समुद्रात, आणि तुला कसं देऊ शिवा, सदा शिवा. अगं माझे असे का म्हणत ते, तसं ते म्हणते पाहिजे. सदाशिवाचं सांगितलं ना, सदा. मग जेव्हा मन संसारात आहे आणि बेल पिंडीवर आहे, जे धोंडाचे म्हणतात मन त्या बेला संकट बेल दिलंच त्याने पिंडीवर, मन टाकी. बेल वाता येतो, मन वाता येत नाही. मन केव्हा वाता येतं शिवाला? ज्ञानानं, बोधानं, गीतेनं, सत्संगानं मन भगवंतामध्ये जात, स्वतः ब्रह्मरूप होत आणि सुखात रंगत, देहातून बाहेर निघत. तेव्हा सत्संग असतो. इकडे गेली तिकडे आली आणि चला चला धिंगाणा उभा धिंगाणा. मग कोणाला बेलवायचं? म्हणून ज्यांची पूजा करायलो आणि ज्याला समोर बघायलो आणि जो आत आहे त्याच्या संबंधाने त्याला बघता येत असतंय. त्याच्या संबंधानं मन समोर पिंडीला पाहते, ते संबंध ब्रह्म संबंध, त्या ईश्वराचा संबंध आहे आत. तेव्हा तो महादेव कळत असतो. इथं पिंड आहे, इथं बेलवा, इथं गंध लावायचा, अक्षदा टाका. जर पिंडच कळाल नाही तर अक्षदा वाहता येते का? मग जेव्हा बेल व्हायचा आहे, फटकाय का तुटकाय, फटका म्हणजे की टाकून देतो, किडका म्हणजे की फेकून देतो, मग अज्ञान म्हणजे की देव तुम्हाला फेकून देतो. चलत नाही म्हणती बाई, आणि तू किती किडकीस ग. किडका मोडते तुझं भट्ट डोसक. घराचा चुर्रा केला येऊन या घरात, माती केली बाई ना घराची, त्या माणसाची बी त्या घरादाराची बी. किती घाण आहे. तू बेल जाऊ नको, माझ्याकडे जाऊ नको. बेल चालत नाही, मग तुझं किडक मन शिवाला आवडत नाही, नाही का? मनामध्ये कीड नाही का विषयाची, वासनेची?
मग ती वासनेची कीड करा आणि मन भगवंताला अर्पण करा. कीड का पेरेन भाजी करावा आणली. तू किती खराब आहे ग. बाई होती घरी बसल्या बसल्या आणि खराबा चालले नाही माग होती. तुझ्या बापाने कमी का पैसा? हा तुझा पैसा नाही, तुझे कष्ट नाही, तुझं फक्त तोंड आहे. बरं जासून खरा लोकांना पुरुषाला आहे की नाही. आणि चांगलीच नाही भाजी अंडी. जा ना तू. खरंच आहे तुम्हाला. चित्तर वाया. न सुख लावायचं न सुख लोकांना लागू द्यायचं. तिचं नाव जातबाई. रिकामा ताप. आणि हे करताय साखर उपयोगीस. नाव कमवून आणा म्हणजे कळतं. ट्यू 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 करते बोलायची तोंडाच. आता नुसतं ऐका लाख लाख यज्ञ होतात श्रावण महिन्याचे. आणि श्रावण महिना पवित्र आहे शिवाचा. तो शिव म्हणजे रुद्र आहे. रुद्र म्हणजे मी आत आहे. तो आत्मरूप आहे. सहयोग यायला बी नशीब पाहिजे आमचं. खूप. कारण श्रावण महिना माझं तर कसं आहे, क्षमस्वता, विनयता आणि दुःखात लोकांचं दुःख ओळखायची पात्रता असावी. तर ती बाई सोबत आहे. आता ती बाई नाहीच आहे. लाई लाई पटापट लाई. देखणे असं काय बोलत काय ते का वाटपस तू चिंता का तिला पांडत उत्तर देत काय देखणी. स्वभाव छान, वागणं छान, शब्द गोड. काय का भाव भावे तव तो गोडी येताव म्हणून अनुभवाची आराव अर्जुन म्हणे. अनुभवाचा राव अर्जुन म्हणे. अर्जुन भगवंताच्या मुखातून निघालेल्या गीतेचा गोदान आनंदात आला आणि आनंदाचा अनुभव घ्यायला आणि तो आनंदाचा अनुभवाचा राजा झाला. हे भगवंताला कळू लागलं. पात्रता वाढली माझ्या अर्जुनाची. तो अनुभवात आला, देहातून गेला. अर्जुन देहातून सटकला आणि बोधात अटकला. तो आपल्या श्रवणामध्ये दंग झाला आणि अनुभवामध्ये त्याची बुद्धी आली. भगवंताला आधीच कळालं. अनुभवाचा राव म्हणजे राजा झाला माझा अर्जुन. कृष्ण त्यांचं हृदय भरभरून आलं. माझा अर्जुन अनुभवात आहे. आता रडण्यात नाही, आता नात्यात नाही, आता विस्मात पण नाही, आता माझ्यात आहे. म्हणतात ज्ञानी खूप सुंदर. हो मा खूप छान. मग अनुभवाचा राव अर्जुन म्हणे तेव्हा मी अनुभवाचा राजा झालो, तुमच्या बोधात आलो, ब्रह्मसुख भोगायलो, देहभावाला त्यागायलो आणि कृष्ण कृष्ण बनायलो असं भगवंताला अजून बोलायले. किती सुंदर. ते सुंदर. म्हणून ओवी ही मनात थांबावी. जसं पोरग आई म्हणते माझे ते बायकोच असतं गपचे बसतो आबाड बंद कर. तुझं नाहीच, तुझं पांडुरंग आहे. त्याला हवाली केलं तू इकडं आता तर सुख लागत असत. अपेक्षाच नाही. माझं बी नाही आणि मी बी नाही. तर ब्रह्मज्ञान नांदत असतं इथं. मी बी सोडावा अहंकार आणि माझं तोडावा भेद आहे ना. म्हणून मी आणि माझं सुटण्याला ज्ञानेश्वरी लागते आणि मी वाढण्याला पाप लागतो. अरे मी करते ना बाई. मी केलं माझ्यामुळं घर आहे. तू ढगात जाऊन बघ बरं कसं होतं ते. एकदा ढगात जाऊन बघ तुझं घर चालतं का नाही. म्हणून बघू नाही तिला. चला ते एक वेळ अवंग्यमाने की जो काम सांगणे तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. इथे जे व्यापकपणे बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलले देव. स्वरूप प्रसंगता बोलले देव. एक बोलता बोलता काय मग बोलले भगवंत. व्यापक मनाचं रूप सांगितलं, निरुपाधिक प्रगट केलं आणि सोपाधिक होतं देहात सोडून दिलं अर्जुनानं. सोपाधिक म्हणजे देहाचा संबंध, निरुपाधिक म्हणजे परमात्म्याचा संगम. काय ज्ञानेश्वरी गोड आहे. आता
ऊर्जा असतो मग त्याकडे राहायसारखं येते. कारण आता मला घ्यायला वेळ नाही, पोळा आलाय. बोलता भगवंताय ना बोलता बोलता अर्जुनाला व्यापकाकडे नेलं. व्यापक म्हणजे ईश्वराचं ज्या ठिकाणी चौकडे स्थिती आहे. एका ठिकाणी दिसणं म्हणजे परिच्छिन्न आहे. मूर्ती रूपानं भगवंत परिच्छिन्न आहे, पण व्यापक रूपानं अपरिच्छिन्न आहे म्हणजे चौकडे, त्याला व्यापक म्हटलंय. पांडुरंगाची वाचते. मग व्यापकाचं निरूपण केलं आत्मरूपाचं आणि अर्जुनाला ते कळालं आणि अर्जुनाचं मन व्यापकात आलं. अर्जुनाचं हृदय कृष्णाच्या हृदयामध्ये मिसळलं. अगदी मग ऐका, जी व्यापकपणे बोलता निरुपाधिक जे आता. आता व्यापक म्हणजे निरुपाधिक आहे. उपाधी वाचून जे असतं ते व्यापकाचं असतं, उपाधी सहित असतं ते परिच्छिन्न असतं, बाजूला बाजूला असतं. उपाधीनं जी जी वस्तू दाखवली जाते भिन्न भिन्न. उपाधी म्हणजे एका सत्तेवर भिन्न भिन्न आकार घेतलेल्या परमात्म्याचं स्वरूप ते निरुपाधिक आहे. पण तिथे उपाधी आहे त्याला निरुपाधिक म्हणताच येत नाही. पण उपाधीला सोडून जो मी आहे, सगळ्याच्या अंतर्यामी आहे आणि माझा सर्वत्र माझा सगळीकडे मीच, माझी सत्ता आहे, ती सत्ता म्हणजे निरुपाधिक आहे. आणि तुझ्या आत मी सोपाधिक आहे. उपाधीच्या आत ते सोपाधिक चैतन्य आणि उपाधीला सोडलं तर निरुपाधिक चैतन्य. मला कळो न कळो, पण आज तुमचा श्रावण महिना खूप फलदायी ठरला. कारण ह्या वेदांताच्या चिंतनाला लाखो यज्ञ तुमच्या पदरात येतात, कोटी यज्ञ तुमच्या घडतात. कारण श्रावण महिना सगळ्या महिन्यामध्ये पवित्र मानलाय. 12 महिन्यात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की श्रावणामध्ये दान, तीर्थ, धर्म, पुण्य, वेद, सवळं, निमित्त काय 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 असतं ते करावं लागतं. पण त्याच्यापेक्षा महान हे चिंतन असतं. ब्रह्मज्ञान नाव येतं, त्या ठिकाणी मनाला ईश्वराचं दर्शन होतं आणि आतलं रूप स्वरूप प्रगट होतं, देहभान संपतं, अज्ञान भस्म होतं आणि तिथे जीवाशिवाचे मिलन होतं. त्याला म्हणायचं निरुपाधिक. आता ऐकलं का? वेद, पूर, मायावी, पंढरीचे सगळं फक्त वाटमाळ. कारण ह्याच्यामध्ये सगळं काय धन आलं परमार्थाचं, पण कळतच नाही लोकांना. कळतच नाही काय करावं आणि कर्मातच वाया. मनुष्य तर कर्मच का, काय सांगावं आता लोकांना. हे राहिलं माझं वाचायचं आणि ते राहिलं समजून घ्यायचं राहिलं, असं आमची बाई कोणतीच म्हणत नाही. आणि आज ते राहिलं, श्रावण महिन्यात ते राहिलं. अगं तुझं अज्ञान तुझ्या रोजगार नाचायला की ती कोणतीच बाई म्हणत नाही. तिच्यातून मसाला आता अज्ञानाला ठेसायचं, त्याला संपवायचं, त्याला भस्म करायचं, त्याला उतीतून फेकायचं. आता आम्ही काय करायचं, बोला माई असा कोण्या भूताचा फोन येत नाही. बेलात गुंग, सत्य माहिती, महादेवात गुंग आणि त्या वाटेच्या पूर्णात गुंग आमच्या बाया. पुरण सरावण पायावडे बाप्पा. खरं खरं बोलली की मिरची लागती बायकाला. किती असतं ते स्वयंपाकन फिरपाकन, काय मिक्सरन बटन लाईटन गरम पाणी होतं का पहिलं. असतं लाकडं घालू घालू पुकाळा होत होतं, धूर तोंडात गप्पा गऊ जायचा बाईच्या. पतलं फुकू फुकू. आता बघितलं या बाई कुशी म्हणलं मा हिटर बटर. किती सोय बायांना आहे की नाही. पहिलं शेणानं सारवायचा तर सगळ्या अंगाचा द्रोण व्हायचा. द्रोण इंद्रियाचा व्यायाम आणि शेणाचा सुगंध. बिमारी नाही, कॅन्सर नाही, कारण शेण गोमूत्र पडलेलं शेण गाईचं आणि त्याच्यामध्ये जे सुगंध आहे ते जंतूला मारतात कुठल्या बी. मग काम गेले, शेण गेलं, फरशी आली आणि गुडघे गेले. कलियुगात मध्ये दुःख, काय दुःख नाही माय, काही नाही, मरणाचं सुख नाही बा. दुःख पुरुषाला, बाईला कुठं दुःख मसनाचं. अरे कुठे
एकदम सत्य. कुठून आणतो, कसा आणतो, काय आणतो, किती आणतो, त्याचं गणित करता का तुम्ही लोक? तोंड फक्त उघडायचं माहिती, ट्यू 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 ट्यू. तिनं सगळ्या मसाला म्हणल्यावर पाहिलं त्यालाच करायचं. पण बोलता निरुपाधिक जे आता स्वरूप प्रसंगता बोलले देव. असं श्रवण करता करता अर्जुनाला भगवंताने काय सांगितलं, माझं व्यापक रूप आहे, मी निरुपाधिक आहे, मी उपाधित आलो पण मी खरा नाही, तुझ्या आत आहे ते निरुपाधिक आहे, ते तुला सांगणार आहे. पांडुरंग आणि वासी दोन्ही गोष्टी पाहिजे. आणि खोटा उदू उदू झाला, बरा लोपला आणि खोट्याला उत आला. उतारा उत तुझ्या गावात नाही, आमच्याकडे आहे का? लिंग करायचं ते मुगाच हे म्हणल्यावर असं बघून तारबिराला बोलले. एक वेळा बंद पाणी की जो कामद सांगणे, एक द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. एक द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. अर्जुना तुला ते रूप आवडायला का? बरंच झालं मला ते सांगायचं होतं. इथं बघ, द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. तुला ते ऐकायचं का? हो देवा, आता निरुपाधिक सांगा. मला तेच पाहिजे होतं, तू कधी म्हणशील मी कवा सांगायला आहे की नाही? मला तेच पाहिजे होतं अर्जुना, तू कधी म्हणशील मी तुला कधी देईल आहे की नाही? आता ऐका. एक वेळा अवंगपणे माझे जे स्वरूप आहे निरुपाधिक निर्दोष रहिते, त्या रूपाचं वर्णन मी करणार आहे. त्याचं नाव निरुपाधिक आहे आणि ते शुद्ध आहे, ते तुझं स्वरूप आहे, ते तुला मी सांगणार आहे. भगवंताला लई जाणून झाला. माझं तर मनोगत ओळखलंस, त्याच्यापासून जगात काहीच श्रेष्ठ नाही. बरं झालं मला विचारलंस, माझ्या मनातलं आवड केलंस, मला खूप आनंद झाला. बघा आता पुढे बरे केले. आता खाली. आजी मनोरथाशी फळ जोडलासी तू केवळ. ती माझं मनोरथ म्हणजे इच्छा. आणि माझी इच्छाच होती तुला सांगायचं होतं, पण तू काय म्हणशील मी गपची बसलो होतो. तुला शिवाडे तोडे अखंड बोलो आवडे, परी काय की जे न जोडे पुसले नाहीसे. अर्जुना, आम्हासी वाडे कोडे, आम्हाला हेच आवडते. वाडे म्हणजे आवड आहे. कोणती आवड आहे? निरुपाधिकाचं चिंतन करून गोबी मधलं जेव्हा आम्ही ज्ञान प्रस्थापित करतो आणि जीवाला जे कळत नाही, आम्ही तुझ्या समोर येऊन सांगायला सगळं जगतातल्या जीवाची बुद्धी माझ्यात नांदायली आणि देहभाव तुझून संपायला आणि मन माझ्यात रंगायलं, ते निरुपाधिक बनायलं, हेच मला आवडतं. तेच तू मला विचारलं वाडे कोडे. माझी हीच आवड होती की प्रत्येक जीवानं माझं वर्णन ऐकावं, प्रत्येक बुद्धीनं माझ्या स्वरूपाला जाणावं आणि प्रत्येक बुद्धीच्या आत मी आहे तिथे त्या बुद्धीनं आगमन करावं. वाडे कोडे माझी खूप इच्छा होती, मला आवड आहे हे सांगायची, आणि तू प्रश्न केलास. आनंद झाला अर्जुना मला. ऐका आता. अखंड बोलो आवडे. मला ह्याची चर्चा का वाटते? आत्मचर्चा. अखंड बोलो आवडे. मला निरुपाधिकाचीच मला चर्चा करावी वाटते, पण मला असलं कुणी गिरायक भेटतच नाही अर्जुना. सगळे असलेच लोटा पाणी ते झाले की उठव मग आणा. एक मिनिट. अखंड बोलो आवडे. मला अखंड आत्मचर्चा करावी वाटते, पण तसलं गिरायक भेटत नाही रे. कोणतं गिरायक आहे? खौट गिरायक. खौट खबर खटाळ गिरायक आहे मला. खौट खबर कोण विकतंय? ते दुकानदार. गिरायक कोणतं खटाळ? अर्थ समजून घ्या. परी काय खिजे न जोडे पुसते ऐसे. परी काय खिजे न जोडे पुसती ऐसे. मला कोणी विचारतच नाही रे ब्रह्मस्वरूप काय, तुझा जन्म काय, तुझ्या आत काय, तुझं तू कोण आहेस, असं कुणी विचारत नाही. अर्जुना तू विचारलंस, माझं मनोरथ पूर्ण झालं. माझी इच्छा होती मला कोणतरी पोसावं, त्याच्या निमित्तानं ज्ञान द्यावं आणि जगताचं ज्ञान द्यावं, हेच माझी इच्छा होती. तू भेटलास, गीता काढली मुखातून, माझं मनोरथ पूर्ण केलंस.
तुझ्या निमित्तानं जगाला अमृत दिलं ज्ञानाचं. खूप सुंदर आहे ज्ञानेश्वरी, खूप छान आहे. ते बाकीचे आता बंद करा पोपट पसारे तुमचे. हे आणि ते आलं आणि ते गेलं आहे बाकीचं भनभन भनभन. चला. आजी मनोरथाशी फळ जोडलासी तो केवळ, जे तोंड भरून निखळ आलासी पुसो, जे तोंड भरून निखळ आलासी पुसो. अर्जुना, तू तोंड भरून बोलायला निरुपाधी सांग म्हणायला, मला तेच सांगायचं होतं रे. असं गिऱ्हाईक भेटलंच नाही, असं मला कोणी विचारतच नाही. तू या भेटला, माझं मनोरथ पूर्ण केलं. बघा, आजी मनोरथाशी फळ जोडलासी तो केवळ. केवळ म्हणजे एकटा. एखादी 5 भारावर लेकर एखादं भगवंताची भक्ती करते, ती म्हणते मा हे तरी माझ्या कुळाचं करण, हे भरणा गेला तर गेला वाया. म्हणते नाही माय, बरं झालं माय माझ्या कुळात भक्त निघाला, तरी मला तारील, माझ्या कुळाचा उद्धार करेल, एक तरी चांगलं निघालं की नाही. तर तरी कुळात एका तरी गेला यावा, सगळा चुरा नसावा कातकुराचा. चला. जे अद्वैतावरी ही भोगिजे, ते अनुभवाची तू विरजे, कुसोनी मद माझे देतो सुख, कुसोनी मद माझे देतो सुख. अर्जुना, तुझ्या निमित्तानं मी तुला सांगायलो आणि माझं सुखच मी भोगायलो, मला तो आनंद द्यायला, माझी इच्छा पूर्ण करायला, माझं सुख मला मी भोगायलो, पण तुला ते पण सांगायलो. सांगता सांगता मी माझ्या स्वरूपात निघून चाललो, माझं सुख मी भोगायलो, ते पण तुला सांगायलो. बापरे बाप. जे अद्वैतावरी ही भोगिजे, अद्वैत प्राप्तीनंतर आत्मसुखाच्या बुद्धीशी संगम असतो. बुद्धी ब्रह्मज्ञानाच्या अद्वैत सुखामध्ये विराजमान असते, त्याला म्हणतात अद्वैत वरीही भोगीचे. ईश्वराचं आणि बुद्धीचं ऐक्य झालं त्याला अद्वैत म्हणतात. ज्या अंतःकरणामध्ये वृत्तीचा विकार असतो, विषयाचा संबंध असतो, जगताचा संभ्रम असतो, त्या मनामध्ये त्या विषयाचा बोध असतो, तिथं भगवंताचा बोध जातो. ते मनातला विकार जातो, भेद संपून जातो आणि मन भगवंताला जाणतं आणि भगवंत बनतं. त्याला म्हणतात अद्वैत बोधात आलं. आणि अद्वैत बोधाच्या नंतर तो अनुभव असतो, तो माझा आणि तुझा ऐक्याचा अनुभव असतो. तो आनंद तुझ्या निमित्तानं मीच भोगायलो आणि आनंद तुला पण द्यायलो, असं भगवंत सांगायले. कोटी कोटी साष्टांग. अर्जुना, तू अनुभवात विभरून चाललास. जसं दुधाचं दही होताना दूध कधी संपलं कळालं नाही, दूध घट्ट बनलं, तसं बुद्धी ब्रह्म बनले. दुधात मध्ये अगदी जर तापवायला ठेवलं तर ते दुधातलं पाणी गेलं, दूध घट्ट झालं खवा. तसं बुद्धीतलं अज्ञान केलं, बुद्धी ब्रह्म झाली खवा. कळतं का नाही? इकडं पाणी गेलं, दुधातलं खवा झाला, इकडं भेद गेला बुद्धीतला. हे अद्वैत भाव जागा झाला, हे अद्वैताचा खवा आणि दुधाचा खवा. ती दुधाचा खवा झाला, आपण त्या दुधामध्ये अग्नी सोडला. करायला अग्नीचा प्रवेश दुधात उकळायला. जसं जसं दूध उकळलं तसं तसं पाणी बाहेर आलं का नाही? म्हणजे शेवटी पाणी संपलं तर खवा बनला, तसं अज्ञान संपलं, मन राम बनलं. चला. अनुभवामध्ये बुद्धी, अर्जुनाची बुद्धी विघडून गेली. जैसा आलिया जवळा दिसे आपण पे आपण डोळा, आरसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा. तैसा संवादी होतो निर्मळा शिरोमणी. संवादाचा शिरोमणीच तो भगवंता. आपलं रूप, आमचंच रूप आम्हाला दाखवायलास आरसा समोर घेतला तर ह्या डोळ्यालाच पाहता आलं, आपल्याला आपण पाहता आलं आरशामुळं. तसं तुझ्यामुळे मलाच पाहता आलं माझ्या स्वरूपाला. आपण समोर आरसा आला तर आपलं तोंड आपल्याला दिसलं, समोर संवाद आला तर आपलं स्वरूप आपल्या बुद्धीला
दिसलं म्हणजे कळालं. खूप छान हो बेटा, खूप सुंदर आहे. ते जर कळत नसेल तर ते बुद्धीला आम्ही काहीच करू शकत नाही बाबा. करू लागले बाकीचे गिरायक केले तर लागते, त्यांना नाही कळत, कुणाकुणाला कळतच नाही. म्हणजे असं झाला का? मग आता ऐका. तैसा संवादियो तू निर्मळा शिरोमणी. श्रीकृष्ण परमात्मा संवाद सांगायला गीतेचा सगळ्याचा शिरोमणीच तू देवाचा देव आहे. शिरोमणी म्हणजे शेवटी असतो ना, मण्यावर मणी शिरोमणी, तसा देवाचा देव कृष्ण शिरोमणी. वाणी नवनी पुसावे आम्ही परसू बैसावे, तो गाहो पाणी नवे सोयरिया. तुम्हाला कळत नाही विचारावं आणि तुला ते सांगावं. तुम्हाला काय सोय आहेस का? माझ्या जीवला नाहीस. वाणी नवनी पुसावे, अर्जुना माझ्या सोयरा आहेस तू, इतका प्रिय आहेस. सोयरा म्हणले का? वाणी नवनी पुसावे मग आम्ही परसू बैसावे, मग तुला सांगायला मी बसलो. तो गाहा पाडे नवे सोयरिया. तू मला विचारावून बसावून सांगावं नाही, तुला मला मनातूनच द्यावं वाटतं. सोयरा आखरी आलं म्हणून द्यावं लागतं. कळालं का फरक? अरे मा करावं लागतो, नाहीतर मला म्हणते केलंच नाही. भीती पोटी पण हे प्रेमापोटी. किती फरक आहे. त्याच्या सोयीने भीती देऊन घेऊन कर म्हणले पण हे दुसरीच करते. हो ऐसे म्हणून आलिंगने, ऐसे म्हणून आलिंगने, कृपा दृष्टी अवलोकिने, मग देव काय बोलले अर्जुने. ऐसे म्हणून अलंगिले, भगवंताचं मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिलं. देहानं नाही मनानं. ऐसे म्हणून अलंगिले, कृपा दृष्टी अवलोकिले. संतांच्या नजरेतून एखाद्याला मुक्त करायचं असेल त्या कृपेनं तो जीवात्मा परमात्मा होतो. कृपा दृष्टी अवलोकिले, मग देव काय बोलले अर्जुनेसी. मग भगवंत अर्जुनाला काय बोलतात ते पुढे आता सांगतात. टाइम काय झाला? देखावे कार्थाते सांगते पुसते ते दोन्ही एक. सांगते पुसते दोन्ही एक. अर्जुना तू विचारणार आहेस आणि मी सांगणार आहे. तू पण ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे. तू पण आत्मा, मी आत्मा आहे. दोघं येतात. मोठी एक बोलणे. अर्जुन भगवंताला ओठ दोन आहेत, शब्द एक आहे. तुम्ही दोन आहेत, भाव एक आहे. तुझं माझं स्वरूप एक आहे, तुझं माझं स्थान एक आहे. दोन्ही ओठी एक बोलणे. ओठ दोन आहेत पण शब्द एक आहे. तुम्ही दोन आहे पण ऐक एका ठिकाणी. काय बोलायचं असं तुझ्या? दोही चरणी एक चालणे. दोन्ही पाय करताना चालते. काय एक पाय पश्चिमेकडे एक पूर्वेकडे कसं असते का? तुमच्या गावात आहे का? चिकुंद्रेला आहे का? दोही चरणी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे. तसे पुसणे सांगणे तुझे माझे. फक्त बोलण्यापुरते भिन्न नाही, दोघांचं स्थान एक आहे. सांगणारा बिन ऐकणारा बिन दोन नाही तर अर्जुना. भगवंताचा भाव वेगळा, आपला वेगळा आहे की नाही? आम्ही तुम्ही येथे देखावे एक अर्थाते, सांगते पुसते येथे दोन्ही एक. सांगते पुसते येथे दोन्ही एक. तू सांगणार, मी सांगणारा पण तू पुसणारा. तुझं स्वरूप आत्मरूप आहे आणि माझं रूप आत्मरूप आहे. मग आपण दोन कुठे ठरतो ना? दोन्ही एक शब्द बेटा. खूपच छान आहे. पूर्वी जेव्हा मनामध्ये स्थान गेले तुमच्या थांबते, तर अज्ञान संपत येतं. परमात्मा तुमच्या बुद्धीत प्रगटतो. त्या सांगणारा म्हणजे काही चव नाही, पण ओवी छान म्हणा. त्याच्या माध्यमाला काय किंमत आहे? टर्फला मुली सांगणारा टर्फ घेऊन द्यायची आहे ना.
देव भुलला मोहे, ऐसा देखत बोलत, ऐसा बोलत देव भुलला मोहे. असं दोघं जण एकत्र आले. अर्जुन मग कृष्ण झाला आणि कृष्ण अर्जुन म्हणला, दोघं एकत्र आले. असं बघितलं आणि देव मोह भुलला. देव भुलला मोहे. त्याला अर्जुनाचा आधीच मोह, आता तर देव भगवंत कसे आला, आता तर मोहाला पूर आला. त्याचं तेवढा मजा. देव भुलला मोहे, अर्जुना ते अलंगुनी ठाय, अर्जुना ते अलंगुनी ठाय. एका ठिकाणी आले दोघ जण. भगवंताने अर्जुन आत्मस्वरूपामध्ये एका रूपामध्ये आले. अलंगिले ठाय, मग बिहाला मनी लोहे आवडी. नको बोले भगवान, नको नको. भगवंताने सांगितलं. मग झाले क्षुरसाचे ढाळ, तरी लवण देणे की डाळ. एक सुरत मध्ये उसाचा रस, त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर ढेप बनत नाही. तसं अर्जुन आणि भगवंत एकत्र आले तर मग ते आज्ञा जमत नाही. ब्रह्मणी करू नकोस. अर्जुना तू माझ्या हात आहेस, मी तुझ्या हात आहेस, भेऊ नको. बघा आहे सरोजा, इतकं सुंदर आहे ना. मन संपत बेटा. बंधन संपत आणि पांडुरंगाचं भान जाग होत, अज्ञान समाप्त होत, ईश्वराची जाणीव सतत येते. देह बुद्धी निखळ निखळ भस्म नष्ट होती. देव ऐका. झाले क्षुरसाचे ढाळ. इक्षु म्हणजे उसाचा रस, ढाळ म्हणजे ढेप. ऐका पुढे. तरी लवण देणे की डाळ. लवण म्हणजे मीठ. त्या रसामध्ये मीठ पडलं तर ते ढेप बी खराब होतील, चव बी बिघडते. आजकालचं कटर बघा, पावडर टाकू टाकू बघा ना, पावडरचा रस ढेप, मग ती ढेप बनत नाही, बिघडून जात. तस एक मिनिट. तरी लवण देणे की डाळ, जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे. संवाद सुखाचे रसाळ नाचेल तिथे. तुझ्या माझ्या संवादात जर पुन्हा भेद आला, तुला देहभाव आला, तर ते तुझं माझं हे सुख नासून जाईल. आत्मसुख तसं करू नको. रसात मीठ टाकू नको, ढेप बनत नाही. माझा भेद आणू नको, तुझं आलिंगन जमत नाही. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग दंडवत. खूप सुंदर आहे. नर नारायणासी नाही. अर्जुना, आधीच तू मी दोन नाही हे मला आधीच कळलंय. आता तू माझ्याशी कधी एक झालास, ज्ञानानं एकच झालास. आता अज्ञान घेऊ नको, भिवू नको. नर आणि नारायण, मी तुझ्या अवताराने अर्जुन बनलो आणि मीच नारायण बनलो हे मला आधीच माहिती. तू भेदानं अभिधानं माझ्याकडे आलास. आपण दोघं एकत्र आलो, तुझी बुद्धीनं आलिंगन मला दिलं, माझं तुझं ऐक्य झालं. आणि तेव्हा मध्ये भेद आणू नको, रमण सुख सोडू नको. मला तू भिवू नको, तू माझ्या हात आहेस. आधीच अम्माया काही, नर नारायणासी भिन्न नाही. अर्जुना, तू नर आहेस आणि मी नारायण आहे. आपल्या दोघांचा एकच अवतार आहे. मीच बोललो नारायण, मीच बोललो नर. नर नारायणचा अवतार म्हणजे कृष्ण परमात्मा आहे ना. आता जिरो माझ्या ठाई वेगो हा माझा, हा जिरो वेग माझ्या ठाई. आता जिरो माझ्या ठाई वेगो हा माझा. आजचा गंगा समुद्रामिताना खळखळ धावते आणि समुद्राच्या पोटात घेतो. दोघं एकत्र येतात. त्याचा अर्जुनाचा आणि बुद्धीचा वेग आणि भगवंताचा बोधाचा वेग एकत्र आला. हा वेग कमी होऊ देऊ नको, मध्ये भेद येऊ देऊ नको, तुझं आलिंगन संपवू नको, आणि तू माझ्यातून भिन्न होऊ नको. ही भगवंताची भाषा आहे. खरं भगवंताच्या मुखातून वेदाचा वेग निघाला आणि अर्जुनाला ते साक्षात दर्शन व्हायलं.
अर्जुन कृष्ण कृष्ण व्हायला आता ह्याच्यातून मागं जाऊ नको, देहावरी नको आणि घेऊ नको, कारण तुझा वेग माझ्यात आलाय, माझा वेग तुझ्यात गेलाय. दोघं एकत्र आलो, दोघं नर नारायण आहे. आता तर ऐक्य बघायचं कामच नाही. या बुद्धी सहसा श्रीकृष्ण या बुद्धी सहसा, अशी बुद्धी सहसा माझ्याकडे येत नाही बरं कुणाची पण. तू विरेचा असं कोण म्हणलं? श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण म्हणे विरेशा वेगातो तुझा तुझा कैसा प्रश्न केला. तू प्रश्न कशाला करायला मला? आता काही करू नको, अनुभव घे, सुखात राहा, माझ्या भिन्न भावात ये. आता बोलू नको, अनुभव सोडू नको, बोलू नको आता. श्रीकृष्ण म्हणे विरेशा वेगातो तुवा कैसा प्रश्न केला. जो अर्जुन कृष्ण विरत होता, जो अर्जुन कृष्ण विरत होता. विरत म्हणजे विवरून चालली बुद्धी, कृष्णामुळे चालली. अर्जुन कृष्ण कृष्ण व्हायला जो अर्जुन कृष्ण विरत होता, तो परतोनिया मागुता. आता परतून देवार येऊ नकोस. तुझी बुद्धी माझ्याकडे जाऊ दे, विवरू दे, तुझा माझा अभेद होऊ दे. तुझी बुद्धीने मला आलिंगन देऊ दे, तू माझ्या अभेदात होऊ दे, तुझं मन अभेदात येऊ दे. आता परतून देवाकडे जाऊ नकोस. सुंदर आहे विचार, काय अमृत आहे. नुसतं बोट फिरवायचे, 50 वाचल्या, 500 वाचल्या आणि 7 ज्ञानश्री गुंडाळली. पप्पा पप्पा ते रस्ता वाचला, तुझ्या हातात काय आलं ग बाई? काही फरक नाही किती वाच. तसं कशी बाई, किती पाराने केले, तुझं दूध घातले, माऊलीला दूध, कृष्णाला दूध, पण अज्ञान नाही गेलं यांचं दूध. आपण त्यात अवघड आहे हो, सगळं अवघड आहे. तो अर्जुन कृष्ण विरत होता, तो परतोनिया मागुता. प्रश्नावळीची कथा ऐको आला. पुन्हा देहावर आला, पुन्हा प्रश्न सुरू झाले. प्रश्नावळीची कथा ऐकाला पुन्हा देहावर आला. प्रश्न विचारू लागला, कारण त्याला 18 वाजेपर्यंत ऐकच आहे. एक झाला पुन्हा देहावर आला. बघा किती गंमत आहे. आपलं होत का असं? मग ते बदल आपल्याला. चला अर्जुनजी म्हणतले ऐकायला जी 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 अर्जुना बोलणं बोलणं कोणतं जी जी जी. एक सदगत बोले अर्जुनजी जी म्हणतले निरुपाधिक आपुले रूप सांगा. देवा तुमचं रूप सांगा निरुपाधिक. तुमचा आकार खूप बघितला आता, बासरी बघितली आता, आता निरुपाधिक प्रश्न सांगते बघ, बोलते अर्जुन गोडीनं. निरुपाधिक सांगा ना देवा आता. भगवंताला ते सांगायचं होतं, पण त्याच्या मुखातून ऐकून घ्यायचं. या बोला तो सारंगी तीच सांगावया लागे, उपाधी दोन्ही भागी निरुपित असे. भगवंताला ते सांगायचं होतं, म्हणून नर आणि नारायण निरुपाधिक दोन्ही भागी. दोन उपाध्या केल्या ना, अर्जुनाची, नराची, नारायणाची. 2 उपाध्या केल्या. तुला गीते सांगायला आलो, मी अवतार कार्यासाठी प्रगट झालो आणि मायेच्या माध्यमातून साकार बनलो आणि तुझ्या पुढे आलो, तुला गीता द्यायलो. हेच माझं ध्येय होत आहे आयुष्याचं. अवतार कार्याचं सगळ्यात महत्व गीतेच आहे ना जास्त. महाभारत होणारच होत, कंसाला मारायचंच होत नव्हतं का, पण महत्वाचा टप्पा काय? गीता. गीता जगाला बोध दिलाय ना. हे मेलं ते मेलं, पुन्हा काय झालं आता संपलं, पण पुढे काय? तर भगवंताचं एक महान कार्य की अद्वैताचा रस, ज्ञानाचा कस हे दिला जगाला. निमित्त अजून आहे, पण आपण सुखरूप आहेत. आपल्याला ह्या देहातच त्या भगवंताला प्राप्त करायचे, अज्ञानातून मुक्त व्हायचे, बंधनातून अलग व्हायचे आणि भगवंतात एक व्हायचे. म्हणून गीतेमध्ये यायचे. म्हणून तर
तू आणि मी दोन उपाध्या केल्या म्हणले देव, हे सांगायसाठी तुम्ही आलो ना. आणि तुला नर केलं आणि मी नारायण झालो, दोन उपाध्या केल्या. काय सुंदर बोलायले. सांगा बरं, नुसतं बोट फिरून कळत का? उपाधी दोन्ही भागी निरुपत असे, कुसलिया निरुपाहित, कुसलिया निरुपाहित निरुपाधिक. उपाधी का सांगेत देवा? उपाधी कशा सांगितली तू आता? ते म्हणले दोन उपाध्या केल्या. ए देवा, तुला उपाधी सांगितली विचारली, उपाधी काय सांगायला? काय शब्द शब्दामध्ये किती वर्म आहे. मग असं एक ग्रुप फोन वाचावं लागतं. 11ला जायचं वाचायला, 2ला घरी यायचं, झोपत 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 वाचायचं, डुकल्या घ्यायच्या. काय देवा, खरं अवघड आहे बर का. जगात संग सांगणं खरं बोलणं लय कठीण आहे. स्त्रिया निरुपाहित उपाधी का सांगो येत देवा. तू मला नर उपाधी नारायण मला सांग नको ते, तुला मी निरुपाधिक म्हणले ना. हा बघून काय काय देत. एको नाही प्रस्तुत गमे जरी. हा संशय कुणाला येईल ना? निरुपाधिक उपाधी सांगायला मलाच नाही, कुणाला मी संशय येते. बर देव गमे जरी तरी टाकाचे अंश फेडणे, याचे नाव लोणी काढणे. टाकाचे अंश फेडणे, याचे नाव लोणी काढणे. टाक बाहेर काढलं, अंश फेडणे, याचे नाव लोणी काढणे. जसं जसं टाकट आणि पाणी आंबट बाहेर निघालं आणि लोणी लोणी सात वरी आलं, आसार बाहेर गेला. तसा बुद्धीचा देहभाव आसार गेला, ब्रह्मभाव जागा केला, वेदांताचा अनुभव आला, कृष्ण परमात्मा समोर आला आणि गीतेचा हृदयात आला आणि त्या बुद्धीला भगवंताचा स्पर्श झाला. हे दोन्ही आला हातात बुद्धीच्या. सुंदर आहे ज्ञानेश्वरी. तुझं काही वाचू नये, कुठे हिंडू नये, बिनकामाचं भांडू नये, कुठे हिंडू नये, ज्ञानेश्वरी सोडू नये. सुखाचिया शुद्धी तोडणे किडची जी. बघा, सुखाचिया शुद्धी तोडणे किडची जीवी. किनकट सोनं तांब मध्ये गेलं, त्या टाकून काढलं तर सोनं शुद्ध झालं. तसं बुद्धीतलं अज्ञान गेलं, मन शुद्ध ब्रह्म झालं. सुंदर झालं सर्व, खूपच सुंदर दिलं. टाकाचा अंश काढला लोणी झालं, तांब काढलं सोनं शुद्ध झालं. तसं अज्ञान काढलं मन राम झालं. काय बोलायला लागले बापरे बाप. मी काल प्रवास केला म्हणून रात्री अभ्यास करत झोपत नाही मी, पण सर्व बघून गंभीर. बाबुळीची सारावी हाते परी पाणी तवासे आईते. पाणी आहे शुद्ध, शुद्ध पाणी बाबर येते ना, त्याला काय म्हणतो बाबर? शेवाळ. अरे शेवाळ काढ पाणी आहे, अज्ञान काढ मी आहे. बोलायला सोपं आहे, हसायला सोपं आहे आणि बोलायला सोपं आहे का? आयुष्य कोणाला लावावं लागतं बेटा, आयुष्य. त्याच्याशिवाय काहीच गोड वाटू नये. इथं वेळभर संसारण एकरण तू आणि मी. काय जीवाची लाई लाई करते बाई. तर जायचं आपल्याला शेवटी काय व्हायचं देहाचं, काय करायचं आपण, काय करायलो, कुणाला किती दुखवायलो, किती त्रास द्यायलो, काय वागायलो. मनाला आवरावं, बुद्धीला सावरावं, स्वरूपात रंगावं, देहाला सोडावं, आत्मरंगात रंगावं, संताच्या संघात जगावं आणि अज्ञानाला सोडावं, ब्रह्मज्ञानात बुडावं. त्याला म्हणा जगणं. ढोर मेले तुम्ही संपले, फरक काय? गुरुजी म्हणायचे रस्त्यावर ढोर मरून पडलं आणि घरात शेठजी मरून पडला, सेम सेम टू सेम. त्याने पण मारते केलं नाही, हे नाही केलं नाही. त्या शेठजीनं पैसा कमविला आणि घरी मरून पडला, फक्त रस्त्यावर नाही पडला, फक्त रस्त्यावर पडलं. कसं उदाहरण द्यायचं? खेटरे मारायचे. शेठजी मध्ये मरून पडला, कुत्र रस्त्यावर पडलं, दोघं सारखेच म्हणायचे. त्याने परमार्थ केलं नाही, ह्यानं सार्थक केलं नाही.
आपल्या आयुष्यात आपण स्वतःच सार्थक करावं. लेकरं खाण्याच्या वरी गेले की त्याला बाजूला करावं. तुझा संसार तू खड्ड्याचा आणि माझा परमार्थ मी आकाश. त्याला विरक्त व्हाव ना संसारातून. आणि कुठे आहे तू? परतून त्याला संसार गुन्हा नाही. काय चाललं आणि काय खाल्ला आणि बसला का उठला सांगू दे. काय बाया पागल. काय बोला म्हणून का मला कोणतच ना रोज काय बोलवते. तेव्हा काही झालं होमा सारावी हाते परी पाणी तवासे ऐते अभ्रती झाले गगन ते सिद्धचे की. अभ्रचे झाले गगन ते सिद्धचे की. आकाशात आभ्र येतात आणि जातात है ना. आभ्र झाले गगन. आपण म्हणतो माय काय ढग आले बरोबर. गग आकाश आहे की नुसतं ढग आहे तसा तो आहे की नुसतं जग आहे. बाबा आकाशाला पण ढग येतात त्या आकाशात ढग आले का नुसते आले. असं ते चैतन्य म्हणतो ते जीव तयार झाला. ते नाही त्याची जीव आहे का आकाशात ढग आहे का काय मुळात ते कळणं. हे कळणं महत्वाचं बेटा. लाखो पाराचं पुण्य आज लाखो एक नाही. एका कशाला लाखो लाखो पुण्य कोटी यज्ञ आहेत. हे सर्व भक्ती साधी नसते. त्या महादेवाने बोलले तुम्हाला ऐकायला दिलं बरोबर आहे का नाही. पुरील कोंड्याचा उंडाळा झाडून केली यावी गळा कण घेतो विरंगोळा असे काय. पुरील कोंड्याचा उंडाळा. पुरील कोंडा काढत मध्ये ते मध्ये मगच दिसत. तसं वरचं आवरण काढलं की मी दिसतो. कोंड्याचा गुंडाळा काय शब्द माऊलीचे. आणि 14 वर्षाला समाधी. संसार नाही लेकर नाही धर्म नाही वासना नाही कपडा नाही अन्न नाही घर नाही प्लॉट नाही काय नाही आणि सांगणं कमी नाही. आणि तुम्हाला दुनियाचा आहे तोंड हलत नाही. बघा आम्ही तुम्ही नीट बसा मामी. किती तो वल्लभी मी कांतो. त्याने काय लग्न केलं का वल्लभून कांती. हा मग कसं बोलले सर्वज्ञ ते सगळ्याचे ज्ञान आहे की नाही. त्याने काय संसार केला लग्न केलं त्याला वल्लभ कळायला कांतो कळायला पण सगळ्यात तेच आहेत म्हणून बोलले. काय संन्यास काय कपडे नाहीत काय सिद्ध बेटा चिखल खाली गंगा इंद्रायणी. या चिखलात लेकर झोपडीमध्ये खायला अन्न नाही. सकाळ उठलं की मायबापानं पाण्यात बेहांत प्राचित्य घेतलं आणि घरात दाण्याचा कण नाही मुंगीला खायला. आणि तसे ते जगले. तिथं कोट्याच्या कोट्या भरतले बाई भनभान 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 तान 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 तान. आता ती की नाही बाई कोट्या भरून बी पुरीच्या पेट आहे आमच्यावर कोट्याला त्या उंड्याचा उंडाळा झाडून केली यावी गळा. उंडा काढला झाडून तर मधलं कण दिसतो. कण घेतो विरंगोळा असे काय. मग सांग तुला मधलं घ्यायला का प्रतिबंध होता. कण काढ वरचा गुंडाळा तांबं काढलं तर मधलं घ्यायला काय प्रतिबंध आहे का. तसा अज्ञान काढल्यावर माझ्या प्राप्तीला प्रतिबंध आहे का. असं ढेर आहे. पांडुरंग उपाधी उपहिता शेवट जेथे विचारता ते कोणताही न पुसता उपाधिका. हा सिद्धांत सकाळी लावू त्याच्या परत देऊ. पंढरी वरहारी देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. साधु शंकर की जय. हरी की जय. गुरुनाथ मी अपरा